अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोलच्या चित्रामुळे घरातले सगळे इमोशनल होतात आणि खूप खुशही होतात। या सगळ्यात अमोल अर्जुनकडून एक प्रॉमिस मागतो। अर्जुन त्याला प्रॉमिस देतो की काहीही झालं तरी मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेन। त्या स्वप्नामधील एक स्वप्न त्याचे माबाबा एकत्र येणं हे सुद्धा असतं। हे अर्जुनला पूर्णपणे माहीत असतं आणि तो प्रॉमिस देतो। अप्पी हे सगळं बघून म्हणते की अर्जुन तू काय म्हणतोयस लक्षात आहे ना। यावर अर्जुन म्हणतो की हो। दिप्या म्हणतो की दाजी तुम्ही अमोलला प्रॉमिस दिले पण तुम्ही दोघं तसे वागणार आहात का। अर्जुन म्हणतो की दिप्या तू काळजी करू नको। असं म्हणून अमोल खुश होऊन नाचायला लागतो आणि सगळेजण जेवणाची तयारी करतात। मोना मनीला घेऊन किचनमध्ये जाते आणि स्वयंपाकाचं सगळं सामान बाहेर आणून ठेवायला चालू करते। या सगळ्यात मनीला अमोल किती हुशार आहे हे सगळं कळालेलं असतं। मनी म्हणते की हे पोरगं इतकं प्रयत्न करतंय की आम्हाला लवकर हालचाल केली पाहिजे, नाहीतर आम्ही वेगळे करण्याआधी हे पोरगं त्याच्या आईबापाला एकत्र आणल। असं म्हणत मनी काहीतरी करत असते। मोना मनीकडे बघते की ही कसला तरी विचार करते आणि काम करत नाही आहे, म्हणून मोना मनीला म्हणते की ओ फुयाजी काम करा की तुम्ही कसला विचार करत बसलाय। ओ सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली, उशीर झाला तर परत मला सगळे ओरडतील, तुम्हाला काय ओरडणार नाहीत। मनी म्हणते की हो 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 करू करू काम करू। असं म्हणून सगळं काम बाहेर आणायला चालू करते। मनीला काम करू वाटत नाही पण ती नाईलाजाने काम करत असते। जेवायला बसल्यानंतर सगळेजण खूप खुशीने जेवण करतात। बापू कदम म्हणतात की खरंच जेवण छान झालं पण अमोलचं कौतुक करायला पाहिजे, त्याने किती छान चित्र काढली ना आज, सगळ्यांचं मन जिंकलं चित्रानं। एखादं घरात बारकं पोरगं असल्यावर कधी आपलंसं करून घेईल सांगता येत नाही। कदम म्हणतात की हो बापू मला खरंच अमोलचं कौतुक वाटतं की एवढ्या लहान वयात त्याला एवढी समज आहे। हे सगळं म्हणून सगळेजण छानपैकी जेवण करत असतात। इतक्यात मोना मनात विचार करते की काय करतात या रुपालीताई, यांना कळत नाही आहे का काहीतरी करावं। इकडे छोटे सरकार त्या वंसनना आणि भाऊजींना एकत्र आणलं तरी ह्या काही झोपा काढते ते का, ते काही नाही, आज काही झालं तरी त्यांच्याशी बोललंच पाहिजे। असं म्हणून सगळे जेवण करत असतात तेव्हा मोना बाहेर जाते आणि रुपालीला फोन करते। रुपालीला फोन केल्यानंतर मोना बोलते की अहो रुपालीताई काय करताय। रुपाली म्हणते की तुला काय करायचं आहे। मोना म्हणते की अहो चुकलं माझं, त्या दिवशी जरा मला राग आलेला म्हणून मी बोलले। रुपाली बोलते की ते ठीक आहे, माझे प्लॅन फसतात ते म्हणजे सगळी चूक माझीच आहे, त्यात तुम्ही बोलता हे सुद्धा काही चुकीचं नाही आहे। मोना म्हणते की हो ना बघा ना आपले सगळे प्लॅन फसतात ते, पण तुम्ही पुढचा विचार केला आहात का। रुपाली म्हणते की माझा सगळा प्लॅन झालेला आहे आणि यावेळेस मी कोणालाही सामील न करता या दोघांना वेगळं कशी करते ते बघ। मोना म्हणते की रुपालीताई मला सुद्धा सांगणार नाहीत का। रुपाली म्हणते की नाही, आता तू फक्त डोळ्याने बघ मी काय करते ते। मोना फोन ठेवते आणि विचार करते की या रुपालीताईंचा काही भरोसा नाही, आता काय नवीन करणार आहेत काही माहीत नाही। असं म्हणून ती आतमध्ये जाते। सगळेजण जेवण करून आपापल्या रूममध्ये जात असतात। तितक्यात अप्पी कदम बापू दिप्या सगळ्यांना थांबवून घेते आणि अर्जुनला विचारते की अर्जुन तू आज जे काही प्रॉमिस दिलंस त्यावर तू ठाम आहेस का रे। अर्जुन म्हणतो की हो अप्पे, मी सगळा विचार करून अमोलला प्रॉमिस दिलेला आहे। मी लवकरच आर्याशी योग्य वेळ आली की तिला सगळं खरं सांगणार आहे। माझं तिच्याशी लग्न होऊ शकत नाही हे सुद्धा मला तिला सांगायचं आहे। हे ऐकून दिप्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो की दाजी खरंच थँक्यू, तुम्ही आणि दिदीच खरं एकत्र आणि खुश राहू शकता हे तुम्हाला लवकर कळालं। पण दिदे दाजी आता परत तुम्ही भांडू नका, वेगळं होऊ नका, तुम्ही दोघं भांडता आणि घराला अख्ख्या त्रास होतो। अर्जुन म्हणतो की दिप्या सगळ्या चुका आता झाल्या, मागचं गेलं ते सगळं गेलं, पण आता मी लवकरच अप्पीसोबत नव्याने संसार सुरू करणार आहे आणि हे सुद्धा मला आर्याला लवकरात लवकर सांगितलं पाहिजे। अप्पी सगळ्या डोळ्यातून पाणी येत असतात। हे बघून अर्जुन म्हणतो की अप्पे तू खरंच किती चांगली आहेस गं, तुला सगळ्यात आधी त्या आर्याचा विचार आला।
आप्पी म्हणते की अरे आपल्या दोघांमध्ये तीसुद्धा आहे आणि तिचासुद्धा विचार करायला हवा आहे, तिच्यासुद्धा भावना दुखावल्या असतील. अर्जुन म्हणतो की आप्पे तू काळजी करू नको, तिच्या भावना न दुखू देता मी तिला काही आहे ते सत्य सगळं सांगणार आहे. असं म्हणून सगळे खूप खुश असतात. बापू म्हणतात की आता एवढी छान बातमी झाली आहे तर गोड काहीतरी खाल्लंच पाहिजे. असं म्हणून आप्पीला किचनमधून काहीतरी गोड खायला आणायला सांगतो आणि सगळेजण खाऊन आपापल्या रूममध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन आप्पीचा हात हातात घेतो आणि म्हणतं की आप्पे ज्या काही माझ्याकडून चुका झाल्या त्यासाठी मी खरंच माफी मागतो. खरं तर हा निर्णय खूप आधी घ्यायला हवा होता. मी तुझ्यावर विश्वास न ठेवता दुसऱ्यांवर विश्वास ठेवला, त्याची फळं मी अजून भोगतोय. पण यापुढे नाही आप्पे, काही झालं तरी मी तुला सोडून देणार नाही, तुझ्यासोबतच राहणार. आप्पी म्हणते की बरं ठीक आहे अर्जुन, पण तू आर्यासोबत काही बोलायचं ठरवलं आहेस का? अर्जुन म्हणतो की हो आप्पे, उद्या नाहीतर परवा 2 दिवसात मी आर्याशी सगळं खरं बोलून टाकणार आहे. आप्पी बोलते की अर्जुन लवकरात लवकर बोललास तर बरं होईल, त्या पोरीच्या आशा वाढायला नकोत. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे. अमोल त्या रूममध्ये येऊन गोष्ट सांगण्याची डिमांड करत असतो. आप्पी अर्जुन त्याला गोष्ट सांगण्यात झोपवतात. सगळे झोपल्यानंतर मनी रुपालीला फोन करून बोलवून घेते. रुपाली मनीला भेटायला येते आणि मनी घडलेला प्रकार सगळा सांगते. मनी म्हणते की अगं रुपाले लवकर काहीतरी करायला पाहिजे, ते पोरगं सगळ्यांना एकत्र आणते. आज काय तर म्हणे चित्र काढलेली आणि सगळेजण टाळ्या बिळ्या वाजवायला लागले, मला काही सांगता येत नाही बाई. रुपाली म्हणते की हो मनी मावशी, मला माहिती आहे ते पोरगं किती प्रयत्न करते आईबापाला एकत्र आणण्यासाठी, म्हणून तर मी तुम्हाला बोलवून घेतलं. लवकरात लवकर त्यांना वेगळं करायचा प्लॅन करा. मनी म्हणते की रुपाले आपण काय करू शकतो गं? रुपाली तिला एक प्लॅन सांगते आणि म्हणते की या प्लॅनवर काम करायला चालू करा. आपल्याकडे फार वेळ नाही आहे. हे आप्पे अर्जुन एकत्र आले तर त्यांना वेगळं करणं खूप मुश्किल होऊन जाईल. हे सगळं म्हणत ती तिथून निघून जाते आणि मनी कोणालासुद्धा न करता गपचूप आपल्या रूममध्ये येते आणि झोपते. मनी चांगलीच हसत असते की रुपालीच्या प्लॅनवर, की आता ती उद्यापासूनच प्लॅनला चालू करणार असते. इकडे रुपाली घरी जाऊन मोठी आदळापट करत असते की ह्या अमोलला काय आहे, काय गरज आहे याला एवढं पुढं करायची, त्याला लहान मुलगा आहे, शांत बसता येत नाही का, प्रत्येक वेळेस आपली लुडबुड केलीच पाहिजे का? हा अमोलपणा पूर्ण आप्पीवर गेला आहे. पण मी सुद्धा हार मानणार नाही, ह्यांनासुद्धा दाखवून देईन ही रुपाली काय चीज आहे ते. असं म्हणून ती आपटापटी करत असते. तिला काय करावं हे सुचत नाही, पण ती काहीही झालं तरी आप्पे अर्जुनला वेगळं करूनच गप्प बसणारी बाई असते. आता अजून पुढच्या काही भागात काय इंटरेस्टिंग घडते हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.